आपलं स्वप्न आपलं साम्राज्य स्वराज्य डिजिटल मीडिया संपादक श्री प्रकाश नारायण परडे। नमस्कार, मी प्रकाश परडे आपल्या समोर सादर करतोय समाधान नावाची एक सुंदर अशी बोधकथा। एक श्रीमंत सावकार होता। त्याच्याकडे अलोट संपत्ती होती। पुढील 7 पिढ्यांनी जरी बसून खाल्लं तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती। तरी पण हा श्रीमंत सावकार सुखी नव्हता। मनात काहीतरी विवंचना होती। त्यामुळे त्याला रात्रभर झोप यायची नाही आणि तो खऱ्या सुखाला वंचित झाला होता। त्याने प्रत्येकाला विचारलं, मी काय करू म्हणजे या विवंचनेतून माझी सुटका होईल आणि मला सुखाची झोप लागेल। त्याला कुणीतरी सांगितलं, तू संतांना शरण जा, म्हणजे संतच यातून तुला बाहेर काढतील। तो श्रीमंत सावकार संताच्या शोधात निघाला। वाटेत एका झाडाखाली एक साधू महाराज बसले होते। त्यांना नमस्कार करून सावकार म्हणाला, महाराज, मला काहीही कमी नाही। पुढील 7 पिढ्या बसून खातील एवढं मी मिळवलं आहे, पण एकच विवंचना मला झोपू देत नाही, त्यामुळे मी सुखी नाही। साधू महाराज म्हणाले, आधी विवंचना काय आहे ते सांग, म्हणजे त्यातून कसं सुटायचं ते मी सांगतो। सावकार म्हणाला, महाराज, तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही, पण एकच विवंचना आहे आणि ती म्हणजे माझ्या 8व्या पिढीचं काय होणार। कारण 7 पिढ्यांचं कमवून ठेवलं आहे आणि चिंता आहे ती फक्त 8व्या पिढीची। साधू महाराज हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मी यातून तुला बरोबर बाहेर काढतो। साधूंनी त्याला 1 किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितलं की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते, तिला हे तांदूळ देऊन ये आणि मग मी तुला तुझ्या विवंचनेतून कायमचा मुक्त करतो। तांदूळ घेऊन श्रीमंत सावकार म्हातारीच्या झोपडीत आला, ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हतं। ती भगवंताच्या भजनात दंग होती। तिची भावसमाधी लागली होती। सावकाराच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली। तिने वर पाहिलं आणि म्हणाली, का आलास बाबा इथे? तो म्हणाला, म्हातारे, तुला तांदूळ द्यायला आलो आहे, हे घे आणि मग मी जातो। ती म्हणाली, का रे, तुला मागितले होते का? तुझ्या समोर हात पसरला होता का? नाही ना, मग का आणलेस तांदूळ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग। सावकार म्हणाला, मला त्या झाडाखाली बसलेल्या साधूने पाठवले आहे, म्हणून मी आलोय। ती म्हातारी म्हणाली, त्या साधूला जाऊन सांग, अजून 2 दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत शिल्लक आहेत। श्रीमंताने आपली अक्कल चालवली आणि तो म्हणाला, म्हातारे, 3ऱ्या दिवसाला होतील, राहू दे की। म्हातारी म्हणाली, माझ्या 3ऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधूलाही नको। त्याला सांग, माझ्या 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसले त्याला आहे। हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधू समोर पिशवी ठेवून निघाला। साधूने त्याला हाक मारली, अरे, विवंचना घेऊन आला होतास ना, मी तुला त्यातून सोडवणार आहे। श्रीमंत सावकार खाली मान घालून म्हणाला, महाराज, मला उत्तर मिळालं। 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे ना, तेवढाच मी महामूर्ख दुःखी आहे। अर्थात
सुख कशात आहे हे आम्हाला कळतच नाही, तर सुख समाधानात आहे. आणि हे समाधान बाजारात विकत मिळत नाही, ते भगवंताच्या भजनानेच मिळतं. खरं सुख भोजनात नसून भजनात आहे. आमच्या जीवनातील भजन नाहीसं झालं आणि आम्ही भोजनाला प्राधान्य दिलं, म्हणूनच आम्ही दुःखी आहोत.